गुटख्याचा हार घालून शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनोखे आंदोलन। अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर पानपट्टी घालणार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा इशारा। शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खासगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे। शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवेदन देताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुटखा सदृश्य व सिगारेट पाकिटांची पुड्याची माळ तयार केली, स्वतः गळ्यात घालून जिल्हा माध्यमिक अधिकाऱ्यांना दिले। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही पानपट्टी घालणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक अभिषेक रंपुरे, रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे, संतोष बारटके, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, सैपन जमखंडी, सुनील जगले, वैभव रंपुरे, आकाश देशमुख व मनसैनिक उपस्थित होते। विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर शहर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा असेल, सिगारेट असेल हे विकण्यासाठी उच्च न्यायालयानं बंदी केलेली आहे। उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अनेक संस्थांच्या आजूबाजूला या ठिकाणी पानटपऱ्या असतील, किराणा दुकान असतील, चहा कॅन्टीन असतील या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे। हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निदर्शनाला आला। आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे जात आहे, याला कुठंतरी रोक लागला जावा, चाप बसावा या प्रमुख हेतूनं आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि मी अभिषेक रंपुरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष। आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे, कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगरेट अशी विक्री केली जाते। त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत, जे 9वी 10वी ते 8वी बालक आहेत, ते तिथं गुटखा खरेदी करतात, सिगरेट घेतात। मग या असे बालकांचं पूर्ण लक्ष व्यसनाधीनकडे ते पोरं विद्यार्थी चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे। मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री, सिगरेट जे विकलं जातं ते ताबडतोब तुम्ही 15 दिवसात शाळू चालवायच्या आत बंद करा, नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही।